मिहिर शहाला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 16 जुलैपर्यंत मिहिर शहाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मिहिर हा आरोपी आहे। या घटनेनंतर मिहिर फरार झाला होता, मात्र त्यानंतर आता 16 जुलैपर्यंत मिहिर शहा पोलीस कोठडीत असणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येते। शिवसेनेतून ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र आता मिहिर शहाला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर 16 जुलैपर्यंत मिहिर शहा हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मिहिर शहा हा आरोपी आहे आणि आता मिहिर शहावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, मिहिर शहा हा खरं तर घटनेनंतर फरार होता, त्याला अटक झाली। आता मिहिर शहाला एकंदरीत 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काय या संदर्भात ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण वरळीमधील बहुचर्चित हिट अँड रन प्रकरण, ज्यामध्ये मुख्य आरोपी मिहिर शहा याला आज शिवडी कोर्टामध्ये हजर केलं गेलं होतं। त्यानुसार आज शिवडी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर संपूर्ण सुनावणी पार पडली। त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची कोठडी मागितली होती। याचं कारण म्हणजे त्यांना अधिक तपास जो काही तो करायचा आहे, त्यासाठी त्यांनी कोठडीची मागणी केली होती। त्या मागणीनुसार आज शिवडी कोर्टाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यानुसार आता 16 जुलैपर्यंत त्याची कोठडी असणार आहे। त्यामुळे तर मुंबई पोलिसांनी नेमका तपास आता कोणत्या दिशेने जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी 6 दिवसांची पोलीस कोठडी ही आता मंजूर झालेली आहे। कारण नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।